नगर शहर आणि परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी शिताफीनं पकडलं। ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस शहरांमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगानं शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की 2 दिवसांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपी होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH17CU 4008 यावरून स्टेशन रोड परिसरामध्ये काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं फिरत आहे। ही माहिती मिळाल्यानं कोतवाली पोलीस पथक तातडीनं त्या भागात जाऊन त्यांनी संशयितरित्या फिरणाऱ्या अभिमन्यू विलास कुसळकर वय वर्ष 23 राहणार बालाजीनगर सोनई तालुका नेवासा याला मोटरसायकलसह ताब्यात घेतलं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडील 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली। अधिक चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून 1,74,000 रुपये किमतीचे सोन्याची लगड जप्त केली। हा गुन्हा त्याचे साथीदार अजय रुस्तम शिंदे राहणार कोटला अहिल्यानगर याच्यासह केल्याची माहिती दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, महिला पोलीस हवालदार रोहिणी दलदले, पोलीस हवालदार विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, विशाल दळवी, संदीप वितळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोणगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धीवर, राम हंडाळ आणि मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांनी केली आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2025 आणि 2024 मध्ये ज्या चेन स्नॅचिंग झालेले आहे त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं। सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की MH17CU 4008 या होंडा शाईन गाडीवर सदर जे 3 गुन्हे आहेत आपल्याकडचे 149/2025, 71/2025 आणि 597/2024 या गुन्ह्यांमध्ये या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात 20 ग्रॅम, एका गुन्ह्यात 14 ग्रॅम आणि एका गुन्ह्यात 25 ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेली होती। तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून 34 ग्रॅम म्हणजे एका गुन्ह्यातलं 20 ग्रॅम आणि 14 ग्रॅम अशा 2 गुन्ह्यांमधली 100% रिकव्हरी मिळालेली आहे। आणि जो 2024 मधला गुन्हा होता त्यातली 25 ग्रॅम जे सोनं गेलेलं आहे ते सदर ह्याचा एक आणखी साथीदार आहे, तो फरार आहे, अजून अटक नाही, तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे। अजय शिंदे त्याचं नाव आहे। तर सदर 25 ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीने दिलेली आहे। तर या बाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे PI दराडे साहेब असतील आणि त्यांचा सर्व DB स्टाफ, कोकाटे मॅडम, दरंदळे मॅडम, वाघमारे मेजर, डाके मेजर, दळवी मेजर, पितळे मेजर, रोकले मेजर, पवार मेजर, कदम मेजर, लोळगे मेजर, कोतकर मेजर, तरटे, धीवर, हंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ज्या राहिलेल्या चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे। तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा। धन्यवाद।